या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना एक त्यांनी चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे। व्यवसाय करण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे। महिला सक्षम कशा व्हाव्यात आणि त्यांनी व्यवसायामध्ये कशी प्रगती करावी याचं मार्गदर्शनसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी माननीय आमच्या तालुक्याच्या रंजनाताई कुल यांनी सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या सर्वच महिला भगिनींना केलं आहे। त्या मार्गदर्शनामधून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि व्यवसायासाठी कसा फायदा होईल याचं सुद्धा ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे। महिलांनी व्यवसाय का केला पाहिजे तर महिलांना एक व्यवसायाच्या माध्यमातून 4 पैसे हातामध्ये येतात, जे त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना उपयोग होतो। कुटुंबासाठी कोणावर अवलंबून राहता येत नाही। 4 पैसे हातात असले की मुलांसाठी, स्वतःसाठी, घरासाठी कसं खर्च करावा त्यामध्ये त्यांना महिला सगळ्यांच्या हितासाठी त्यांना कसं काम करता येईल। पैसे हातात असेल तरच भांडवलासाठी याच्यासाठी त्याचा उपयोग होतो। महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सगळ्या एकत्र येतात, विचाराची देवाणघेवाण होते। त्यांना त्यांच्या कामामधून वेळ मिळत नाही, पण ह्या बचत गटाच्या माध्यमातून मीटिंगमधून त्यांना वेळ मिळतो। व्यवसाय करायचा कसा करायचा, त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे, कुणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, बँकेकडून कसं कर्ज उपलब्ध करून घेतलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण होते। ह्या सगळ्या गोष्टींसाठी बचत गट आवश्यकच आहे। उमेद ही एक चांगली संस्था आहे आणि ह्यांनी महिलांसाठी खूप चांगलं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। बचत गटांसाठी त्यांनी चांगलं कर्ज सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या कर्जातून कसा व्यवसाय थोडक्यात करता येईल, म्हणजे 5,000 पासून तर लाखापर्यंत सुद्धा त्याच्या उलाढाली कशा करता येईल हे उमेदचं एक चांगलं ध्येय आहे। मी सरपंच कविताताई कोळपे बोरीभडक। हा महिलांसाठी हा कार्यक्रम असा आयोजित केला की ह्या बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिलांनी एकत्रित यावं, काहीतरी महिलांनी काहीतरी करून दाखवावं, काहीतरी उद्योग करावं। त्यासाठी आम्ही उद्योजकांना बोलवलं, उद्योजकांनी मार्गदर्शन केलं। त्या मार्गदर्शनात म्हणजे त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी नक्की पुढं जावं, महिलांनी काहीतरी एक त्यांचं नाव करून दाखवावं या बचत गटाच्या माध्यमातून। यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला। मी सरपंच म्हणून गावातल्या महिलांना हाच उद्देश देईल की सर्व महिलांनी एकत्रित येऊन काहीतरी करावं, आपल्या गावाचं, आपल्या ह्याचं नाव मोठं करावं, काहीतरी उद्योगधंदे करून 4 पैसे कमवावेत, असं एवढाच उद्देश देईल।